विद्यार्थी मित्रांनो, 12वी तर्कशास्त्र विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपणास सर्वसामान्य भाषेतील विधाने याचा अभ्यास करावयाचा आहे। सर्वसामान्य भाषेतील विधाने, सर्वसामान्य भाषेतील विधाने या मुद्द्याचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेत करावयाचा आहे। आता सर्वसामान्य भाषेतील विधाने अभ्यासत असताना सर्व आणि काही अशा शब्दांचा वापर करणारी जी ठराविक अशी निरुपाधिक विधाने आहेत, ती निरुपाधिक विधाने, ज्या निरुपाधिक विधानांमध्ये सर्व आणि काही अशा शब्दांचा उपयोग केलेला असेल, अशा शब्दांचा वापर केलेला असेल, अशी ठराविक निरुपाधिक विधाने ही उद्देश्य पदाच्या परिमाणाचा निर्देश करत असतात। जी काही निरुपाधिक विधाने आहेत, त्या निरुपाधिक विधानातील ज्या विधानांमध्ये सर्व काही अशा शब्दांचा उपयोग केलेला असेल, वापर केलेला असेल, हे शब्द त्या निरुपाधिक विधानातील उद्देश पदाच्या परिमाणाचा निर्देश करत असतात। सर्वसामान्य भाषेत परिमाणाचा निर्देश करणारी वेगवेगळी शब्द आहेत, भिन्न भिन्न शब्द आहेत। सर्वसामान्य भाषेमध्ये परिमाणाचा निर्देश करणारी वेगवेगळी भिन्न भिन्न प्रकारची शब्द आहेत। तर त्यात आपण पहिला प्रकार जो अभ्यासलेला आहे सामान्यवाची विधानाचा, ए विधानामध्ये येणारे परिमाणाच्या दृष्टिकोनातून येणारे शब्द कोणते आहेत त्याचा अभ्यास करूया। आता ए विधानामध्ये सुरुवातीला येणारे परिमाण निर्देशक शब्द, परिमाण दर्शवणारी शब्द कोणकोणती असू शकतात? तर ती शब्द आहेत सर्व, प्रत्येक, कोणतेही, नेहमी, पूर्णपणे, आवश्यक, कोणीही, काहीही अशा प्रकारचे शब्द ए विधानामध्ये परिमाणाचा निर्देश करणारी येत असतात। ई विधानामध्ये कोणती शब्द येतात जी परिमाणाचा निर्देश करतात? तर ई विधानामध्ये एकही नाही, कधीही नाही, एकच नाही, एकही नाही अशा प्रकारचे परिमाणाचा निर्देश करणारे शब्द ई विधानामध्ये येत असतात। मग आय विधानामध्ये कोणते शब्द येतात जे परिमाणाचा निर्देश करत असतात? तर आय विधानामध्ये परिमाणाचा निर्देश करणारी जी शब्द येत असतात ती शब्द आहेत काही, पुष्कळ, बहुतेक, बरेच, अनेकदा, बहुधा, वारंवार, कधीकधी, प्रसंगानुसार हे शब्द आय विधानामध्ये जे येतात ती परिमाणाचा निर्देश, उद्देश्य पदाच्या परिमाणाचा निर्देश करत असतात। ओ विधानामध्ये उद्देश्य पदाच्या परिमाणाचा निर्देश करणारी कोणती शब्द येतात? क्वचित, दुर्मिळपणे, मोठ्या कष्टाने, थोडं, जवळजवळ सर्व, बहुतांश अशा प्रकारचे शब्द ओ विधानामध्ये उद्देश्य पदाच्या परिमाणाचा निर्देश करणारी येत असतात। आता परिमाणाचा निर्देश, उद्देश पदाच्या परिमाणाचा निर्देश करणारी ए, ई, आय, ओ या 4 विधानात येणारी शब्द अभ्यासल्यानंतर आपण या प्रकरणातील एक अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा अभ्यासायचा आहे, तो आहे निरुपाधिक विधानातील पदांची व्याप्ती। निरुपाधिक विधानातील
निरुपाधिक विधानातील पदांची व्याप्ती याचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेत करावायचा आहे आणि हा मुद्दा अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे. आता निरुपाधिक विधानामध्ये एखाद्या वर्गातील सर्व सदस्यांबाबत किंवा एखाद्या वर्गातील काही सदस्यांबाबतचा संदर्भ आलेला असतो. निरुपाधिक विधानामध्ये एखाद्या वर्गातील सर्व सदस्यांबाबतचा संदर्भ आलेला असतो किंवा एखाद्या वर्गातील काही सदस्यांबाबतचा निर्देश आलेला असतो. मग जेव्हा एखाद्या निरुपाधिक विधानामध्ये संपूर्ण वर्गाच्या सर्व सदस्यांचा निर्देश केलेला असतो, संपूर्ण वर्गाच्या सर्व सदस्यांचा निर्देश केलेला असतो, तेव्हा त्या विधानाचे पद हे व्याप्त असते. पद कोणते विधानात येणारे? उद्देशपद आणि विधेयपद. ते व्याप्त की अव्याप्त कसे ठरवायचं यासाठी आपणास व्याप्त कशाला म्हणावायचं आणि अव्याप्त कशाला म्हणावायचं ही गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. जर विधानातील ते पद संपूर्ण वर्गाच्या सर्व सदस्यांचा निर्देश करत असेल तर त्या विधानातील ते पद मग ते उद्देश्यपद असू शकतं किंवा विधेयपद असू शकतं, ते पद हे व्याप्त असते. जर संपूर्ण वर्गाच्या सर्व सदस्यांचा निर्देश करत असेल तर ते विधानातील उद्देश्यपद किंवा विधेयपद हे व्याप्त असते. परंतु जर विधानात काही सदस्यांचा निर्देश केलेला असेल, संपूर्ण वर्गाच्या सर्व सदस्यांचा निर्देश केलेला नसेल तर काही सदस्यांचाच निर्देश केलेला असेल, तेव्हा मात्र विधानातील ते पद मग ते उद्देशपद असेल किंवा विधेयपद असेल, ते पद मात्र व्याप्त न राहता ते पद काय होते? अव्याप्त होते. अव्याप्त का असते? कारण त्या विधानामध्ये संपूर्ण वर्गाच्या सर्व सदस्यांचा निर्देश केलेला नाही म्हणून. आणि जर संपूर्ण वर्गाच्या सर्व सदस्यांचा निर्देश केलेला असेल तर विधानातील ते पद व्याप्त असते आणि काही सदस्यांचा निर्देश केलेला असेल तर अव्याप्त असते. व्याप्त कशाला म्हणायचे आणि अव्याप्त कशाला म्हणायचे याप्रमाणे जर पाहिलं तर याचा अर्थ असा निघतो की विधानात येणारे पद हे मग ते उद्देशपद असेल किंवा विधेयपद असेल, विधानात येणारे पद हे एकतर व्याप्त असेल किंवा मग सांगा विद्यार्थी मित्रांनो, किंवा कसे असेल? अव्याप्त असेल. विधानात येणारे प्रत्येक पद हे मग प्रत्येक पद म्हणजे कोणते? उद्देशपद आणि विधेयपद हे एकतर व्याप्त असते किंवा ते पद काय असते? अव्याप्त असते. मग विधानात येणारे पद कोणते व्याप्त असते कोणते अव्याप्त असते याचा अभ्यास या ठिकाणी आपण करूया. त्याची सुरुवात आपण करूया सर्व अस्तित्वाची विधानापासून. पहिला प्रकार आपण घेऊया या ठिकाणी सर्व अस्तित्वाची म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? सांगा बरं. अगदी बरोबर आहे. ए विधानातील पदांची व्याप्ती आपणास अभ्यासावयाची आहे. आता ए विधान हे कोणते विधान असते? आपल्याला माहीत आहे ए विधान हे सर्व अस्तित्वाची विधान आहे. या ए विधानाचे सर्व अस्तित्वाची विधानाचे तार्किक रूप काय आहे ज्याचा अभ्यास आपण या प्रकरणाच्या सुरुवातीला केलेला आहे. तर ए विधानाचे
किंवा सर्व अस्तित्वाची विधानाचे तार्किक रूप सर्व उ हे वी आहेत. सर्व उ हे काय आहेत? वी आहेत. हे ए विधानाचे म्हणजेच सर्व अस्तित्वाची विधानाचे तार्किक रूप आहे. आता या ठिकाणी आपण ए विधानाचं एक उदाहरण घेऊया की सर्व पोपट पक्षी आहेत. सर्व पोपट पक्षी आहेत. हे उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वांविषयी होकारार्थी माहिती आहे म्हणून सर्व अस्तित्वाचे विधान ए विधान आहे. आता यात येणारी पदे कोणती आहेत? उद्देशपद आणि विधेयपद आहे. कोणाविषयी माहिती आहे या विधानामध्ये? पोपट याविषयी माहिती आहे म्हणून पोपट हे या विधानातील काय आहे? उद्देशपद आहे. काय आहे विद्यार्थी मित्रांनो? उद्देशपद आहे. आणि काय माहिती आहे पोपट या उद्देशपदाविषयी? पक्षी आहेत. म्हणजे पक्षी हे या विधानातील कोणतं पद आहे? विधेय पद आहे. कोणतं पद आहे? विधेय पद आहे. आता या सर्व अस्तित्वाची विधानातील म्हणजेच ए विधानातील ही जी आलेली दोन पदे आहेत, उद्देशपद आणि विधेयपद, आता ही दोन पदे व्याप्त आहेत की अव्याप्त आहेत हे आपण पाहू. ते व्याप्त कधी असेल? जेव्हा संपूर्ण वर्गाच्या सर्व सदस्यांचा निर्देश केलेला असेल, समावेश असेल, तरच ते पद व्याप्त. आणि काही सदस्यांचा निर्देश केलेला असेल तर अगदी बरोबर आहे, ते पद काय असेल? अव्याप्त असेल. आपण या ठिकाणी पाहूया. आता पहा, उद्देशपदाचा जो वर्ग आहे कोणता? पोपट. तर तो उद्देशपदाचा वर्ग हा पूर्णपणे विधेयपदाच्या वर्गामध्ये म्हणजे पक्षी या वर्गामध्ये समाविष्ट आहे का विद्यार्थी मित्रांनो? पूर्णपणे म्हणजे एकही पोपट असा राहणार नाही की जो पक्षी नाही आहे का? जे जे पोपट असतील ते सर्व विधेयपदामध्ये समाविष्ट आहेत का? आहेत. म्हणजे उद्देशपद हे पूर्णपणे समाविष्ट आहे. म्हणून ए विधानातील उद्देशपद हे काय आहे? व्याप्त आहे. कारण इथे संपूर्ण वर्गाच्या सर्व सदस्यांचा उल्लेख केलेला आहे, निर्देश केलेला आहे. म्हणून ए विधानातील उद्देशपद हे कसे असते? व्याप्त असते. आता दुसरं पद जे विधेयपद आहे ते व्याप्त आहे की अव्याप्त आहे पाहूया आपण. ते व्याप्त आहे की अव्याप्त आहे याचा अभ्यास करूया. आता पहा, जे जे पक्षी आहेत, पक्षीचा वर्ग विधेयपद हे पूर्णपणे उद्देशपदामध्ये समाविष्ट आहे का? समाविष्ट आहे का? आहे की नाही याचं उत्तर तुम्हाला आणखीन कसं देता येईल पहा, की पक्षी चिमणी आहे, त्याच्यानंतर कावळा आहे, असे अनेक पक्षी आहेत. त्यापैकी पोपट हा एक पक्षी आहे. मग इथं सर्वांचा उल्लेख आलेला आहे का? विधेयपद पूर्णपणे उद्देशपदामध्ये समाविष्ट होतो का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण पक्ष्यांपैकी फक्त पोपटाचाच उल्लेख आहे, इतरांचा उल्लेख आलेला नाही. म्हणून उद्देशपद हे संपूर्ण वर्गाच्या सर्व सदस्यांचा उल्लेख करत नाही, निर्देश करत नाही. मग संपूर्ण वर्गाच्या सर्व सदस्यांचा निर्देश विधेयपद करत नसल्यामुळे ए विधानातील विधेयपद व्याप्त होईल का? नाही. तर ए विधानातील विधेयपद काय होईल? अगदी बरोबर आहे. काय होईल विद्यार्थी मित्रांनो? अव्याप्त होईल. काय होईल? अव्याप्त होईल. म्हणजे ए विधानातील म्हणजे सर्व अस्तित्वाची विधानातील उद्देशपद हे व्याप्त असते, तर विधेयपद हे काय असते? अव्याप्त असते. आता ए विधानातील म्हणजेच सर्व अस्तित्वाची विधानातील पदांची व्याप्ती दाखवत असताना जो एक तर्कशास्त्रज्ञ आहे तो तर्कशास्त्रज्ञ आहे यूलर. या तर्कशास्त्रज्ञाने, कोणत्या तर्कशास्त्रज्ञाने?
युलर या तर्कशास्त्रज्ञाने आकृतीद्वारे ए विधानातील पदांची व्याप्ती कशी असते हे स्पष्ट केलेले आहे. ती कशी आकृती आहे पहा. एका आयतामध्ये 2 वर्तुळ त्याने घेतलेले आहेत युलर या तर्कशास्त्रज्ञाने. त्यात पहा, आता आपलं जे उदाहरण होतं की सर्व पोपट पक्षी आहेत. हे म्हणजे पक्षी, जे पक्षी आहेत ते सर्व, कावळा, चिमणी वगैरे सगळे पक्षी. त्यात कोणता घटक आलेला आहे आपलं उदाहरण लक्षात घ्या. सर्व पोपट पक्षी आहेत, तर हे पोपट म्हणजे पक्ष्यांच्या वर्गातील पोपट हा घटक. या ठिकाणी पोपट हे उद्देश्यपद व्याप्त आहे. पोपट हे उद्देश्यपद कसे आहे? व्याप्त आहे. तर पक्षी हे विधेयपद अव्याप्त आहे. कोणत्या विधानातील? सर्व अस्तित्वाची विधानातील, म्हणजेच ए विधानातील. उद्देश्यपद हे व्याप्त आहे, तर विधेयपद हे कसे आहे? अव्याप्त आहे. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे, निरुपाधिक विधानाच्या दुसऱ्या प्रकारे वळूया. दुसरा प्रकार कोणता आहे आपण अभ्यासला विद्यार्थी मित्रांनो? सर्व अस्तित्वाची विधान म्हणजेच ए विधानानंतर येणारा दुसरा प्रकार कोणता आहे? सर्व नास्तित्वाची विधान. सर्व नास्तित्वाची म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? ई विधान असे म्हणतो. सर्व नास्तित्वाची विधानातील पदांची व्याप्ती, याचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया. आपण ए विधानातील पदांची व्याप्ती अभ्यासलेली आहे. आता सर्व नास्तित्वाची विधान म्हणजेच ई विधान हे सर्व नास्तित्वाची विधान असते. मग ई विधानाचे तार्किक रूप कसे आहे? जसं ए विधानाचे तार्किक रूप होतं सर्व उ हे वी आहे, तसं सर्व नास्तित्वाची विधानाचे म्हणजेच ई विधानाचे तार्किक रूप काय आहे? की एकही उ वी नाही. एकही उ वी नाही. उ म्हणजे उद्देशपद आणि वी म्हणजे विधेयपद असा अर्थ होतो. एकही उ वी नाही हे सर्व नास्तित्वाची विधानाचे म्हणजेच ई विधानाचे तार्किक रूप आहे. याचं एक उदाहरण घेऊया आपण. एकही त्रिकोण चौकोन नाही किंवा एकही चौकोन त्रिकोण नाही. उदाहरण पाहिजे या ठिकाणी. उदाहरणात एकही त्रिकोण चौकोन नाही किंवा याला दुसरं थोडंसं बदललं तर एकही चौकोन त्रिकोण नाही. एकही चौकोन त्रिकोण नाही. दोन्हीही सर्व नास्तित्वाची विधाने आहेत. दोन्ही कशी विधाने आहेत? सर्व नास्तित्वाची विधाने आहेत. मग ते पहिलं उदाहरण असेल एकही त्रिकोण चौकोन नाही, किंवा दुसरं उदाहरण आपल्या बोर्डावर लिहिलेलं असेल की एकही चौकोन त्रिकोण नाही. आता या ठिकाणी या उदाहरणाकडे, दुसऱ्या उदाहरणाकडे लक्ष द्या. उद्देश्यपद काय आहे? चौकोन. उद्देश्यपद काय आहे? चौकोन. कारण चौकोनाविषयी माहिती आलेली आहे. काय माहिती आहे? त्रिकोण म्हणजे हे काय असेल? विधेयपद असेल. काय असेल? विधेयपद असेल. आता ई विधानातील म्हणजेच सर्व नास्तित्वाची विधानातील उद्देशपद आणि विधेयपद ही दोन पदे व्याप्त असतात का अव्याप्त असतात याचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया. जर त्यामध्ये संपूर्ण वर्गातील सर्व सदस्यांचा जर निर्देश केलेला असेल तर ते पद व्याप्त, आणि काही सदस्यांचा निर्देश केलेला असेल तर ते पद काय होईल? अव्याप्त होईल. आता या ठिकाणी पहा, चौकोन हा उद्देशपदाचा जो वर्ग आहे तो चौकोन या उद्देशपदाचा संपूर्ण वर्ग
संपूर्ण वर्ग त्रिकोण या विधेय पदातून वर्जित केलेला आहे, म्हणजेच नाकारलेला आहे. संपूर्ण वर्ग, काही वर्ग नाकारला आहे का नाही, संपूर्ण एकही, म्हणजे उद्देशपदाचा पूर्णपणे नकार विधेयपदात केलेला आहे. म्हणून ई विधानातील उद्देशपद हे काय आहे, व्याप्त आहे. आता विधेयपद पहा. विधेयपद हे म्हणजे त्रिकोण हे विधेयपद चौकोन या उद्देशपदातून पूर्णपणे वगळलेला आहे. पूर्णपणे वगळलेला आहे. असा एकही त्रिकोण नाही की जो चौकोन आहे. म्हणून हे पूर्णपणे वगळलेलं असल्यामुळे हे विधेयपद सुद्धा कसे आहे, व्याप्त आहे. इथं काही वगळलेलं किंवा काही वर्जित केलेलं नाही. तर चौकोन हा उद्देशपद पूर्णपणे वगळलेला किंवा वर्जित आहे, तर त्रिकोण हा विधेयपद पूर्णपणे वगळलेला किंवा वर्जित आहे. एकही चौकोन त्रिकोण नाही, म्हणजे जे जे चौकोन असतील ते याच्यात समाविष्ट नाही. म्हणजे सर्व चौकोन, कोणताही चौकोन याच्यात नाही, म्हणजे पूर्णपणे वर्जित केलेला आहे, वगळलेला आहे, म्हणून व्याप्त. आणि हे सुद्धा पूर्णपणे उद्देशपदातून वर्जित केलेलं आहे, म्हणून विधेयपद सुद्धा काय येतं, व्याप्त येत असतं. म्हणून या ठिकाणी याची आकृतीही दिलेली आहे की पूर्णपणे वगळलेले असणे म्हणजे व्याप्त आणि काही भाग वगळलेला असणे म्हणजे अव्याप्त. तर या ठिकाणी ई विधानातील पदांची व्याप्ती जर पाहिली तर ई विधानातील पदांची व्याप्ती, जसं सर्व अस्तित्वाची विधानातील पदांची व्याप्ती तर्कशास्त्रज्ञ युलरने आकृतीच्या साह्याने दाखवलेली आहे, तशाच पद्धतीने युलर या तर्कशास्त्रज्ञाने ई विधानातील पदांची व्याप्ती ही सुद्धा आकृतीच्या साह्याने दाखवलेली आहे. ती युलरने कशी दाखवलेली आहे आपण पाहूया. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपलं उदाहरण होतं एकही चौकोन त्रिकोण नाही. पहा, हा आयत घेतलेला आहे युलरने आणि त्यामध्ये उद्देशपद याच्यासाठी एक वर्तुळ आणि विधेयपद याच्यासाठी एक वर्तुळ अशी दोन वर्तुळे घेतलेली आहेत. त्यात चौकोनसाठी एक वर्तुळ आणि त्रिकोणासाठी दुसरी वर्तुळ. यात चौकोनाचा वर्ग हा त्रिकोणाच्या वर्गातून पूर्णपणे वर्जित आहे, वगळलेला आहे, म्हणून चौकोन हे पद व्याप्त आहे. आणि त्रिकोणाचा वर्ग हा पूर्णपणे चौरसाच्या वर्गातून, चौकोनाच्या वर्गातून वगळलेला आहे, म्हणून त्रिकोण हे पद सुद्धा काय आहे, व्याप्त आहे. म्हणून ई विधानामध्ये येणारे उद्देश्यपद आणि विधेयपद अशी दोन्हीही पदे ही कशी असतात, व्याप्त स्वरूपाची असतात. अशी दोन्हीही पदे कशी असतात विद्यार्थी मित्रांनो, व्याप्त स्वरूपाची असतात. आता आपण तिसऱ्या विधानाकडे जाऊया. तिसरा निरुपाधिक विधानाचा प्रकार अभ्यासायचा आपणास. विशेष अस्तित्वाची विधान. तिसरा प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासूया. विशेष अस्तित्वाची त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, आय विधान. विशेष अस्तित्वाची विधानातील पदांची व्याप्ती. विशेष अस्तित्वाची विधानातील पदांची व्याप्ती आपण अभ्यासूया. आता आय विधान हे विशेष अस्तित्वाची विधान असते. आय विधाने काय असते, विशेष अस्तित्वाची विधान असते. जसं सर्व अस्तित्वाची विधानाचे तार्किक रूप सर्व उ हे वी आहेत, सर्व नास्तित्वाची विधानाचे तार्किक रूप एकही उ वी नाही, तसं विशेष अस्तित्वाची विधानाचे म्हणजेच आय विधानाचे तार्किक रूप हे काही उ वी असतात. उ म्हणजे उद्देश्यपद, वी म्हणजे विधेयपद असा त्याचा अर्थ होतो. तर विशेष अस्तित्वाची विधानाचे तार्किक रूप काही उ वी असतात असे आहे. आता या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया. काही संत्री आंबट असतात. उदाहरणात पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, काही
संत्री आंबट असतात, काही संत्री आंबट असतात. हे उदाहरण कोणाविषयी माहिती आहे? संत्र्याविषयी माहिती आहे. म्हणून संत्री हे या विधानातील कोणतं पद आहे? उद्देश्य पद आहे. काय माहिती आहे संत्र्याविषयी? आंबट. म्हणून आंबट हे या विधानातील कोणतं पद आहे? विधेय पद आहे. आता हे दोन्हीही पदे व्याप्त आहेत की अव्याप्त आहेत याचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया. आता पहा, संत्री हा उद्देश पदातील वर्ग पूर्णपणे विधेय पदातील वर्गात समाविष्ट नाही, निर्देश करत नाही. कारण इथं म्हटलेलं काही संत्री. म्हणून उद्देश पद हे संपूर्ण वर्गातील सर्व सदस्यांचा, सर्व संत्र्यांचा नाही, काही सदस्यांचा निर्देश करत असल्यामुळे आय विधानातील उद्देश्य पद हे अव्याप्त असते. आय विधानातील उद्देश्य पद हे काय असते? अव्याप्त असते. आता आपण विधेय पद हे व्याप्त आहे की अव्याप्त आहे पाहू. आंबट फक्त संत्रेच असतील का? नाही, आंबट या इतरही वस्तू आहेत. म्हणजे आंबट असणाऱ्या सर्व वस्तूंपैकी संत्र्याच, म्हणजे विधेय पदातील वर्गाचा उद्देश पदात पूर्णपणे समाविष्ट होत नाही. म्हणून विधेय पद हे सुद्धा कसे आहे? अव्याप्त आहे. विधेय पद हे सुद्धा कसे आहे? अव्याप्त आहे. म्हणून आय विधानातील उद्देश्य पद आणि विधेय पद ही दोन्हीही पदे अव्याप्त असतात. आय विधानातील उद्देश्य पद आणि विधेय पद अशी दोन्हीही पदे कशी असतात? अव्याप्त असतात. आता आय विधानातील पदांची व्याप्ती युलर या तर्कशास्त्रज्ञाने आकृतीद्वारे स्पष्ट केलेली आहे. ती आकृती कोणती आणि कशी आहे ते या ठिकाणी पहा आपण. आणि त्यामध्ये उद्देशपद अव्याप्त आणि विधेयपद अव्याप्त हे कसे असतं पहा. एका आयतामध्ये दोन वर्तुळ आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. एक वर्तुळ उद्देशपदासाठी आणि दुसरा वर्तुळ विधेयपदासाठी घेतलेला आहे. या ठिकाणी संत्र्याचा एक वर्ग आहे आणि आंबट याचा एक वर्ग आहे आणि क्ष म्हणजे या दोघांमध्ये समान असणारा घटक आहे. म्हणजे पूर्णपणे संत्र्याचा वर्ग म्हणजे उद्देशपदाचा वर्ग आंबट या विधेयपदातही समाविष्ट नाही आणि पूर्णपणे आंबट हा विधेयपद संत्री या याच्यात सुद्धा समाविष्ट म्हणजे निर्देश करत नाही. म्हणून विशेष अस्तित्वाची विधानातील म्हणजेच आय विधानातील उद्देशपद असेल किंवा विधेयपद असेल ही दोन्हीही पदे अव्याप्त असतात. काहीचाच समावेश त्यामध्ये असतो, काहींचाच निर्देश आय विधानात विशेष अस्तित्वाची विधानात केलेला असतो. म्हणून उद्देशपद आणि विधेयपद विशेष अस्तित्वाची विधानातील आय विधानातील दोन्हीही कशी असतात? अव्याप्त स्वरूपाची असतात. हे झालं तिसरं. आता चौथं आणि शेवटचा प्रकार निरुपाधिक विधानाचा आहे, तो आहे विशेष नास्तित्वाची विधानाचा. तोही आपण या ठिकाणी अभ्यासूया. चौथा प्रकार आपणास अभ्यासावायचा आहे विशेष नास्तित्वाची. विशेष नास्तित्वाची म्हणजेच कोणतं विधान विद्यार्थी मित्रांनो? अगदी बरोबर, ओ विधानातील पदांची व्याप्ती याचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया. ओ विधान हे विशेष नास्तित्वाची विधान असते आहे. जसं सर्व अस्तित्वाची विधानाचं तार्किक रूप सर्व उ हे वी आहेत असं आहे. ई विधानाचे तार्किक रूप एकही उ वी नाही असे आहे. विशेष अस्तित्वाची विधानाचे तार्किक रूप काही उ वी असतात असे आहे. तसं विशेष नास्तित्वाची विधानाचे म्हणजेच ओ विधानाचे तार्किक रूप हे
काही वि नाहीत. उ म्हणजे उद्देशपद, वि म्हणजे विधेयपद. काही वि नाहीत असा तार्किक आकार विशेष नास्तिवाची विधानाचा म्हणजेच ओ विधानाचा होतो. आता पहा, काही मांजरे पांढरे प्राणी नसतात. उदाहरण या ठिकाणी लिहितो मी. उदाहरणार्थ, काही मांजरे पांढरे प्राणी नसतात. काही मांजरे पांढरे प्राणी नसतात. कोणाविषयी माहिती आहे? मांजराविषयी. म्हणजे मांजर हे विशेष नास्तिवाची विधानातील म्हणजेच अविधानातील कोणतं पद आहे? उद्देशपद आहे. कोणतं पद आहे? उद्देशपद आहे. या उद्देशपदाविषयी काय माहिती आलेली आहे? काय निर्देश केलेला आहे उद्देशपदाविषयी? पांढरे प्राणी. म्हणून पांढरे प्राणी हे या विधानातील कोणतं पद आहे? विधेयपद आहे. आता ही विशेष नास्तिवाची विधानातील म्हणजेच अविधानातील उद्देशपद आणि विधेयपद ही दोन पदे व्याप्त आहेत की अव्याप्त आहेत याचा अभ्यास आपण करूया. उद्देशपद पहा, मांजरे. मांजरे या उद्देशपदाचा काहीच वर्ग विधेयपदातून नाकारलेला आहे. विधेयपदातून काय केलेला आहे? नाकारलेला आहे. म्हणून मांजरे हे उद्देशपद अव्याप्त आहे. काय आहे? अव्याप्त आहे. आता विधेयपदाकडे या. विधेयपद जे आहे पांढरे प्राणी. पांढरे प्राणी या विधेयपदातील पूर्ण वर्ग हा विधेयपदातून नाकारलेला आहे. पांढरे प्राणी या वर्गातील पूर्ण वर्ग हा उद्देशपदाच्या वर्गातून काय केलेला आहे? नाकारलेला आहे. म्हणून विधेयपद हे कसे आहे? व्याप्त स्वरूपाचे आहे. कसे आहे? व्याप्त स्वरूपाचे आहे. म्हणजेच विशेष नास्तिवाची विधानातील म्हणजे अविधानातील उद्देशपद हे अव्याप्त असते तर विधेयपद कसे असते? व्याप्त स्वरूपाचे असते. अशा पद्धतीने आपण निरुपाधिक विधानातील पदांची व्याप्ती अभ्यासलेली आहे. आता निरुपाधिक विधानातील पदांची व्याप्ती वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. याच्यावर कोणत्याही एका प्रकारातील ए विधान असेल, आय विधान असेल, ओ विधान असेल, या चार प्रकारापैकी कोणत्याही एका प्रकारावर निश्चितच आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये कुठे ना कुठेतरी हे 100% येणारच आहे. म्हणून आपणास ए विधानातील उद्देशपद विधेयपद, ई विधानातील उद्देशपद विधेयपद, आय विधानातील उद्देशपद विधेयपद आणि ओ विधानातील उद्देशपद विधेयपद हे व्याप्त असतं की अव्याप्त असतं हे आपणास माहीत असलं पाहिजे. त्यासाठी आपण या ठिकाणी एक तक्ता करूया. आपण विधानाचे कोणते प्रकार अभ्यासले विद्यार्थी मित्रांनो? 4 प्रकार अभ्यासले. कोणकोणते? ए विधान, ई विधान, आय विधान आणि ओ विधान अभ्यासले. विधानात येणारी 2 पदे कोणती आहेत? उद्देश्यपद आणि दुसरं पद कोणतं विद्यार्थी मित्रांनो? पटकन सांगा. विधेयपद. ही 2 पदे आहेत. आता ही 2 पदे व्याप्त आहेत की अव्याप्त आहेत हे आपणास लक्षात ठेवायचं आहे. तर आपण या ठिकाणी पहिल्यांदा पहा, ए विधानातील उद्देशपद आणि विधेयपद व्याप्त असते की अव्याप्त असते पाहू. ए विधानातील उद्देशपद हे व्याप्त असते आपण अभ्यासलं आणि विधेयपद हे काय असते? अव्याप्त असते. याचा अभ्यास आपण केलेला आहे. ई विधानातील उद्देशपद आणि विधेयपद ही दोन्हीही पदे अव्याप्त असतात. ही दोन्हीही पदे कशी असतात? अव्याप्त असतात. कोणत्या विधानातील? ई विधानातील. कोणत्या विधानातील? ई विधानातील उद्देशपद असेल किंवा विधेयपद असेल, ही दोन्हीही पदे कशी असतात? अव्याप्त स्वरूपाची असतात. बरोबर आहे का? बरोबर आहे का विद्यार्थी मित्रांनो? नाही. मग काय बरोबर आहे? ई विधानातील उद्देशपद असेल
किंवा विधेय पद असेल, ही दोन्हीही पदे कशी असतात? व्याप्त असतात. ही दोन्ही पदे कशी असतात? व्याप्त असतात. आपल्यास उदाहरण आठवतं का? कोणतं उदाहरण? की त्रिकोण या उद्देशपदाचा वर्ग विधेयपदात समाविष्ट नाही पूर्णपणे, आणि पूर्णपणे नकार दिलेला विधेयपद चौकोन. आठवतं का? म्हणून ई विधानातील उद्देशपद असेल किंवा विधेयपद असेल, ही दोन्हीही ई विधानातील पदेही कशी असतात? व्याप्त स्वरूपाची असतात. आता आय विधानातील उद्देशपद असेल किंवा विधेयपद असेल, ही दोन्हीही पदे कशी असतात? अव्याप्त स्वरूपाची असतात. दोन्हीही पदे कशी असतात? अव्याप्त स्वरूपाची असतात. दोन्ही पदे कशी? अव्याप्त. कोणत्या विधानातील? कोणत्या निरुपाधिक विधानातील? आय विधान म्हणजे विशेष अस्तित्वाची विधानातील उद्देशपदही अव्याप्त असतं आणि विधेयपदही कसं असतं? अव्याप्त स्वरूपाचे असतं. आणि चौथं जे विधान आपण विधान अभ्यासलेलं आहे, त्यातील उद्देशपद हे अव्याप्त असतं, तर विधेयपद हे कसे असते? व्याप्त स्वरूपाचे असते. अशा पद्धतीनं आपण एक तक्ता आपल्या लक्षात ठेवला पाहिजे की ए विधानातील उद्देशपद व्याप्त, विधेयपद अव्याप्त. ई विधानातील उद्देशपद व्याप्त, विधेयपद व्याप्त. आय विधानातील उद्देशपद अव्याप्त, विधेयपद अव्याप्त. आणि ओ विधानातील उद्देशपद अव्याप्त आणि विधेयपद हे व्याप्त असतं. अशा पद्धतीने निरुपाधिक विधानातील पदांची व्याप्ती या मुद्द्याचा अभ्यास आपणास या ठिकाणी करतायत. आता याचं एक आकृती आपण जी विशेषण अस्तित्वाची विधानाचा प्रकार अभ्यासलेला आहे, त्याची आकृती आपल्याकडून थोडंसं मी ती आकृती आपणास युलर या तर्कशास्त्रज्ञाने जी काढलेली होती, ती युलरची आकृती आपणास मी दाखवलेली नाही काढून. ती आकृती पहा कशी आहे. आपण उदाहरण घेतलं होतं की काही मांजरे पांढरे प्राणी नसतात. तर मांजरे या उद्देशपदासाठी एक वर्तुळ आणि पांढरे प्राणी यासाठी दुसरे वर्तुळ, अशी दोन वर्तुळे युलर या तर्कशास्त्रज्ञाने उद्देशपदासाठी एक आणि विधेयपदासाठी एक घेतलेली आहे. त्यात मांजरांचा एक वर्ग आणि पांढरे यांचा एक वर्ग, यातला क्ष हा घटक याच्यातला वगळलेला वर्जित केलेला भाग दाखवतो उद्देशपदातला, आणि क्ष हाच घटक पांढरे या विधेयपदाचा वर्जित केलेला वगळलेला काही भाग दाखवतो. म्हणून काही भाग वर्जित केलेला असल्यामुळे संपूर्ण वर्गातील सर्व सदस्यांचा निर्देश उद्देशपदातही केलेला नाही आणि विधेयपदात केलेला आहे. म्हणून ओ विधानातील उद्देशपद हे अव्याप्त असते आणि विधानातील विधेयपद कसे असते? व्याप्त असते. तो तक्ता आपण या ठिकाणी अभ्यासलेला होता. आता यानंतर पुढील तासिकेमध्ये आपण अनुमानाचे प्रकार, व्यवहित अनुमान आणि अव्यवहित अनुमान असे अनुमानाचे दोन प्रकार आपण अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये आपणास मग विरोध AEIO या चार विधानातील व्याघात विरोध याचा अभ्यास करावायचा आहे. आजच्या तासिकेशी संबंधित आपली जर काही अडचण असेल, समस्या असेल किंवा आपणास काही भाग समजलेला नसेल, तर आपण मला नक्कीच आपली अडचण किंवा न समजलेला भाग कळवावा. आपल्या अडचणीचं किंवा न समजलेल्या भागाचं रिपिटेशन केलं जाईल, आपणास समजावून सांगितलं जाईल. परंतु जर हा व्हिडिओ पाहत असताना, अभ्यासत असताना आपणास किंचितसं जरी वाटलं की या व्हिडिओमुळे मला हा विषय किंवा हा भाग, हा घटक थोडासा सुलभ होत आहे, तर आपल्या सरांच्या, शेख सरांच्या यूट्यूब चॅनलला माझ्या विद्यार्थी मित्रांनी सबस्क्राईब करावे आणि लाईकही करावे. आजच्या तासिकेतील सर्व विद्यार्थी मित्रांच्या अनमोल अशा सहकार्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद.